नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दामिनीला समजलेलं असतं की साक्षीला लेडी कॉन्स्टेबल जे आहे तिने टॉर्चर केलेलं आहे, तिची चौकशी केलेली आहे. म्हणून दामिनी जी आहे ती आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली आहे. आणि मग दामिनी त्या लेडी कॉन्स्टेबलला बोलवते, म्हणजे ज्या लेडी कॉन्स्टेबलने साक्षीला प्रश्न विचारले होते, तिला मारहाण केलेली होती, तिला बोलवते आणि म्हणते की साक्षी शिकरे यांचं तुम्हीच घेतलेलं होतं ना, तुम्ही चौकशी करत होता ना. एक गोष्ट लक्षात ठेवायची, साक्षी शिकरेची वकील ॲडव्होकेट दामिनी आहे आणि तिच्या अशी या पद्धतीनं वागलेलं यापुढं सहन होणार नाही आणि आता सस्पेन्शनला तयार राहा. ती लेडी कॉन्स्टेबल आता घाबरलेली आहे आणि तिला प्रश्न पडलेले आहेत की आता करायचं काय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता सायलीने प्रतिमाला कॉल केलेला असतो आणि ती प्रतिमाला सांगत असते की आमच्या घरी रामनवमीचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही सगळ्यांनी यायचं हां, असं सायली सांगत असते. त्यावेळेस प्रतिमा म्हणते की हो, कारण सायलीला पूर्णाजीची काळजी वाटत असते. तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमाने स्वतःहून आता कॉल केलेला आहे आणि कल्पनाला सांगितलेलं आहे की आज आमच्याकडे रामनवमीचा कार्यक्रम आहे, तर सर्व सुभेदारांना मी आमंत्रण देत आहे. म्हणजे प्रतिमाने आता आयडिया केलेली आहे की रविराज हा सुभेदारांच्या घरी येणार नाही, तर सर्व सुभेदारांना आपण किल्लेदारांच्या घरी बोलूया आणि तिथे आपल्याला खूप छान असा सोहळा पाहायला मिळतो. सायली ही कीर्तन करत आहे आणि सायलीचं कीर्तन ऐकून सगळेजण मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि किल्लेदारांच्या घरी हा सोहळा सुरू झालेला आहे. म्हणजे फायनली सायलीने हे काम केलेलं आहे, सर्व सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला एकत्र आणलेलं आहे आणि पूर्णाजीच्या चेहऱ्यावर हसू आणलेलं आहे. हे सगळं सायली आणि प्रतिमा या दोघींमुळं घडलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे प्रिया मात्र भयानक चिडलेली असते. प्रिया म्हणत असते की काहीही झालं तरीही हिने माझा एवढा अपमान केलेला आहे आणि आज सगळं माझ्या हातून जाणारच होतं. अगदी मी थोडक्यात वाचलेली आहे, पण आता मला शांत राहून चालणार नाही. काहीही झालं तरीही मला या सर्व गोष्टी व्यवस्थितच हँडल कराव्या लागणार आहे, असं प्रियाचं म्हणणं सुरू झालेलं असतं. प्रियाला चांगलंच माहिती आहे की तिने काय कांड केलेलं आहे आणि त्यामुळंच तिला प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टींची भीती वाटत असते आणि प्रियाची ही नाटकं सुरू झालेली असतात. त्यामुळं प्रिया आता एक मूर्खपणा करायचं ठरवते आणि ती म्हणजे लाईट ऑफ करते. ती म्हणते हिनं नवऱ्यासाठी जेवण घेऊन गेलेली आहे ना, मग हिला दाखवते मी काय करू शकते, असं म्हणत तिने जेवणाचं जे ताट घेऊन गेलेली सायली असते, सायली आणि अर्जुन दोघंही जेवण करणार असतात. म्हणून तिने ही सगळी नाटकं सुरू केलेली असतात आणि जाऊन लाईट्स ऑफ केलेल्या असतात. लाईट्स ऑफ केल्यामुळं आता सायली आणि अर्जुन म्हणतात की काय. अर्जुन म्हणतो युनिव्हर्सला असं वाटतंय की आपण एकत्र जेवण पण करू नये. तेव्हा सायली म्हणते नाही, युनिव्हर्सला हे वाटतंय की आपण दोघांनी कॅन्डल लाईट डिनर करावं. आणि सायली मग तिच्या रूममध्ये ज्या कॅन्डल्स आहेत त्या कॅन्डल्स घेते आणि त्याचबरोबर त्या कॅन्डल्स घेऊन तिने आता लावते आणि अर्जुनला म्हणते की आज आपण कॅन्डल लाईट डिनर करणार आहोत. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच सायली, तुम्हालाच हे सगळं सुचू शकतं, तुम्हीच या सगळ्या पद्धतीने विचार करू शकता. तेव्हा सायली म्हणते आता तुमचं युनिव्हर्स काय सांगतं सांगा बरं मला. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की आता माझं युनिव्हर्स सांगत आहे की आत्ता आम्ही जे कॅन्डल लाईट डिनर करतोय ते सगळ्यात जगातलं बेस्ट आहे. असं कॅन्डल लाईट डिनर कधीच झालं नसतं. तर अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे, आपण ना रेस्टॉरंटमध्ये जाणार होतो, पण आज आपण घरी कॅन्डल लाईट डिनर करत आहे. तेव्हा सायली म्हणते कसं आहे, रेस्टॉरंटमध्ये बाकीची माणसं होती ना, तेव्हा आपल्याला एकांत मिळाला नसता. इथं आपल्याला छान एकांत मिळत आहे, तुमच्या आवडीचं जेवण, त्याचबरोबर या सर्व गोष्टी, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. जेव्हा या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि छान असं कॅन्डल लाईट डिनरचा आस्वाद घेत असतात. सायली आणि अर्जुन दोघंही या सर्व गोष्टी मनापासून करत असतात. अर्जुन म्हणत असतो की खरंच आज ना मला खूप भारी वाटत आहे, आज कुठेतरी मनात या सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत असं फील होत आहे, असं इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांना सांगत असतात. मग दोघंही एकमेकांना घास भरवतात. अगदी आनंदाने प्रेमाने या गोष्टी केल्या जात असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांना प्रेमाने घास भरवत आहेत. त्यासोबतच इकडे सायली आणि अर्जुन यांचं मनापासून एकमेकांवरती प्रेम आहे हे दिसतं आणि त्यांच्या प्रत्येक वागण्यातून बोलण्यातून हे स्पष्ट होतं की काहीही झालं तरीही सायली आणि अर्जुनला कोणीच वेगळं करू शकत नाही आणि अर्जुनलाही हे जाणवतं की त्याच्या आयुष्यात जर सायली असेल तर कोणत्याही संकटावर तो मात करू शकतो. हे प्रत्येक वेळेस अर्जुनला जाणवत असतं आणि त्याच्या प्रत्येक वागण्यातून ही गोष्ट आपल्याला कळत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं
इकडे प्रियाचा प्लॅन फ्लॉप करत सायली अर्जुनचं मस्त असं कॅन्डल लाईट डिनर चाललेलं असतं. सायली अर्जुनचं कॅन्डल लाईट डिनर चालू आहे. त्याचबरोबर इकडे प्रतिमा मात्र खूप टेन्शनमध्ये आहे. प्रतिमाला काहीच कळत नाही आहे की आता करायचं काय आहे. कारण प्रतिमाला कळत नाही आहे की माझ्याकडून विसरलेलं नाही आहे. कारण तन्वी घरी आलीच नव्हती. मग तन्वी प्रत्येक वेळेस असं का बोलते हा प्रश्न प्रतिमाला पडलेला असतो आणि प्रतिमाला त्या गोष्टी आठवत असतात. आणि त्याहीपेक्षा प्रतिमाला असं वाटत असतं मी आता सगळं विसरत चालली आहे का, मला काही आठवणार नाही आहे का, ह्या गोष्टीची भीती प्रतिमाकडे जरा जास्तच वाटत असते. आणि ती मग रविराजला म्हणत असते. तेव्हा सुमन तिथं असते आणि सुमन म्हणत असते की वहिनी तुम्हाला असं वाटतंय का की तुम्हाला आत्ता विसरभोळेपणा सुरू झाला आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय का, तन्वी आली होती आणि तुम्हाला ते आठवत नाही आहे म्हणून प्रॉब्लेम येतोय का, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि मग रविराज म्हणतो की काळजी करू नको, मी आत्ता डॉक्टर श्रद्धाला फोन करतो आणि आपण डॉक्टर श्रद्धा यांच्याशी बोलून घेऊया असं रविराज सांगत असतो. आणि रविराजचं म्हणणं असतं की काळजी करू नको, तसं काही झालेलं नसणार आहे. मग इकडे नागराज त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात. हा सगळा प्रियाचा डाव असतो हेही नागराजला चांगलंच माहिती आहे. प्रिया प्रत्येक वेळेस प्रतिमाला उल्लू बनवण्यासाठी ही सगळी नाटकं करत असते आणि तिने त्या पद्धतीनं वागत असते. इकडे रविराज समजवत असतो. रविराज म्हणत असतो की अगं असं नको करू प्रतिमा, तुला माहिती आहे ना असं काही नाही झालेलं आणि तू उगीचच विचार करत असतेस, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा नागराज म्हणतो की दादा एकदा डॉक्टरांशी बोलून घे. तेव्हा रविराज म्हणतो की हो चालेल. मग रविराजने आता डॉक्टर श्रद्धाला फोन केलेला असतो आणि उद्याची अपॉइंटमेंट घेतलेली असते. डॉक्टर श्रद्धानेही सांगितलेलं असतं की असं काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. आणि आता रविराज हा प्रतिमाला घेऊन डॉक्टरांकडे जाणार असतो. इकडे डॉक्टर दामिनी ॲडव्होकेट दामिनी यांच्या ऑफिसमध्ये एंट्री झालेली असते. ती म्हणजे महिपतची. महिपत डायरेक्टली दारू पिऊन आलेला असतो आणि दामिनी त्याच्याकडे पाहतच राहते. महिपत पुन्हा बाहेर जातो आणि म्हणतो की माफ करा जेंटलमॅनसारखं मी दरवाजा नॉक केला नाही, डायरेक्ट आलेलो आहे. आणि मग तो पुन्हा बाहेर जातो आणि विचारतो आत येऊ का, आणि मग आत येतो. आल्याला नमस्कार करतो. दामिनीला मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय. आणि दामिनी विचार करत असते. दामिनी म्हणते की काय आहे, तुम्ही जेव्हा शुद्धी देतात तेव्हाही मी तुम्हाला सहन करू शकत नाही, मी आता कसं सहन करणार आहे तुम्हाला. तेव्हा महिपत म्हणतो कामच असं होतं म्हणून मी आलेलो आहे. एक बापाचं काळीज होतं. आणि मग तो तिला विचारतो आणि मग खाली बसतो. कारण त्याला माहिती झालेलं आहे की ॲडव्होकेट दामिनी यांचे रूल काय आहेत आणि तसं जर वागलं नाही तर दामिनी काय करते ह्या गोष्टी महिपतला चांगल्याच माहीत झालेल्या असतात. आणि त्यामुळंच महिपत हे सगळं बोलत असतो. आणि मग दामिनी म्हणते असं काय घडलेलं होतं म्हणून तुम्ही इथं आलेले आहात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा महिपत सांगत असतो की ती जी कोण आहे ना पोलीस, ती माझ्या मुलीला खूप त्रास देते, माझ्या मुलीला ती मारत आहे आणि ती ते त्रास देत आहे. त्याचबरोबर ती बोलत आहे आणि ती म्हणत आहे की माझ्या मुलीशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे महिपत म्हणत असतो की माझ्या मुलीला टॉर्चर केलं जातं आहे. तेव्हा मात्र ॲडव्होकेट दामिनी म्हणते काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा महिपत सांगत असतो की हो, मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो आणि मी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं पाहिलं तर ती प्रश्न विचारत होती आणि माझ्या मुलीला त्रास देत होती. तेव्हा मात्र इकडे महिपत हे सगळं सांगत असतो. त्यावेळेस लगेचच ॲडव्होकेट दामिनी म्हणते की ही गोष्ट आपल्या पत्त्यावर पडलेली आहे, आता विचार करू नका, आपल्या केसच्या बाजूने हे पहिलं पाऊल आपण टाकत आहोत. कारण काहीही गरज नसताना तिने आत्ता साक्षीला त्रास दिलेला आहे आणि साक्षीला जर त्रास दिलेला असेल तर आता तिच्याशी काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवणार आहे. काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इथे महिपत बोलत असतो आणि ॲडव्होकेट दामिनी यांना आता प्लस पॉईंट मिळालेला आहे की काहीही झालं तरीही शांत राहायचं नाही आणि आता ही केस आपल्या बाजूने कशी वळवायची आहे या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीनं गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. जर साक्षीला टॉर्चर केलं गेलेलं आहे तर आता त्या हवालदाराची काही खैर नाही हे ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की दामिनी मात्र भयानक अशी चिडलेली असते आणि दामिनी म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही, ही गोष्ट आपल्याला आता फायद्यावर पत्त्यावर पडणार आहे. आता तुम्ही घरी जा आणि निवांत झोपा आणि उद्या सकाळी या आणि ब्लॅक कॉफी पिऊन या असं सांगितलेलं असतं. इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात.
सायली आणि अर्जुन म्हणत असतात की काहीही झालं तरीही आज माझ्याकडून सायली म्हणते की माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, अशी चूक माझ्याकडून व्हायला नको होती, माझ्याकडनं चूक झालेली आहे आणि त्या गोष्टीचा त्रास इथे सगळ्यांना झालेला आहे असं म्हणत सायली ही अर्जुनची कान पकडून माफी मागत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, नाही मिसेस सायली, तुम्ही माफी मागू नका, त्याची काहीच गरज नाही असं अर्जुन सांगत असतो. सायलीला तो म्हणत असतो की तुम्ही तुमच्या बाजूने योग्य होता, कारण तुम्ही चुकीचं केलंय मी असं म्हणतच नाहीये, तुम्ही तुमच्या बाजूने योग्य होता, फक्त गोष्ट चुकलेली कुठं होती तर तुम्ही अशा पद्धतीने पुरावे गोळा करायला नको होते. जर तुम्ही थोडासा धीर धरला असता आणि चांगल्या पद्धतीनं विचार केला असता तर हे सगळं झालं नसतं. इकडे महिपतला ॲडव्होकेट दामिनीने सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात. ॲडव्होकेट दामिनीने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मी जे काय सांगितलेलं आहे ते शांतपणे ऐकायचं आहे आणि तसंच करायचं आहे. दामिनी मात्र जाम खुश झालेली आहे, तिच्या फायद्याची गोष्ट घडलेली आहे आणि त्यामुळं दामिनीला इकडे आनंद झालेला असतो की काहीही झालं तरीही आत्ता तिच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की आत्ता दामिनीला आत्ता तिच्या बाजूने विचार करता येणार असतो आणि मग दामिनी ही केस आता जिंकण्याच्या मार्गावर आलेली असते. दामिनीचं हे सगळं बोलणं सुरू असतं तर इकडे सुभेदारांच्या घरी आता बोलणं सुरू झालेलं आहे. पूर्णाजी मात्र शांतच असते आणि पूर्णाजीला कल्पना विचारत असते की पूर्णाजी, रामनवमी येते ना, मग काय करायचं आहे, आपण गोडाचं काय बनवायचं आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी शांतच असते. तेव्हा पूर्णाजीला कल्पना म्हणते की काय झालं पूर्णाई, म्हणजे तुम्ही एवढे शांत का आहात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की शांत नाही राहू तर काय करू सांग ना, कारण आपलं कुटुंब हे एकत्र कुटुंब आहे आणि आज मला कितीतरी दिवसानंतर त्या गोष्टीची तिथे चूक जाणवत आहे की आपल्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं होत आहेत. काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं चुकीच्या पद्धतीनं घडत आहे असं पूर्णाजीचं म्हणणं असतं आणि पूर्णाजीला वाटत असतं की या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या अशा घडायला नको आहेत असं पूर्णाजी म्हणत असते. कारण आपल्या कुटुंबाने एकत्र आलं पाहिजे, एकत्र सगळे सण साजरे केले पाहिजेत आणि आता रविराज आपल्या सगळ्यांशी नातं तोडून गेलेले आहेत, तर काय करणार आपण, हा प्रश्न पूर्णाजीला पडलेला असतो आणि पूर्णाजी त्याच गोष्टी बोलत असते. पूर्णाजी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मला कळतच नाही आहे की मी काय करू. तेव्हा मात्र इकडे कल्पना म्हणत असते की अहो पूर्णाई, मान्य आहे मला रविराज भाऊजी आपल्याशी असं बोललेले आहेत, पण तरीही आता कसं आहे माहिती आहे ना. तेव्हा प्रिया मात्र तिचं नाटक सुरू करते. जर पूर्णाजी तुलाही एवढं वाईट वाटत असेल तर मला काय वाटत असेल सांग ना, मी तर माझ्या माहेरपणालाही जाऊ शकत नाही. ही नाटकं सुरू केलेली असतात ती म्हणजे प्रियाने आणि प्रिया जी नाटकं करत असते ती एवढी भारी असतात ना, कुणी विचारही करू शकत नाही आहे. सायली मात्र तिथंच उभी असते. सायली म्हणत असते की पूर्णाजींच्या डोळ्यात मी अश्रू बघू शकत नाही, मला आता काहीतरी केलं पाहिजे. हा विचार सायलीनं केलेला असतो आणि सायली मात्र ठरवते की या कुटुंबाला एकत्र आणायची जबाबदारी आता माझी आहे. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की काही लोकांमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण त्या लोकांना त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं लग्न झालं त्यानंतर रविराज चिडून गेलेले आहेत. म्हणजे इथे पूर्णाजीने सायलीची बाजू घेतलेली आहे आणि सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये प्रिया तुझा दोष आहे असं पूर्णाजीचं म्हणणं आहे आणि पूर्णाजीने त्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तर आता हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली मात्र विचार करत आहे आणि त्याचबरोबर इकडे पूर्णाजी घरातले सगळेजण बोलत आहेत. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं घडत असतात आणि सायली म्हणत असते की या सगळ्या गोष्टी आता मॅनेज करायची जबाबदारी माझी आहे आणि असं म्हणत सायलीने सगळी जबाबदारी स्वतःवरती घेतलेली आहे. सायलीने सगळी जबाबदारी स्वतःवरती घेतलेली असली तरीही इकडे आता रविराज त्याचबरोबर प्रतिमा बोलत आहेत आणि नागराज सगळेजण तिथं बसलेले असतात. रविराजला प्रतिमा बोलत असते की आता पुढे काय करायचं आहे. रविराज काहीच बोलत नसतो. रविराज म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काल तू दरवाजा उघडत नव्हती म्हणून मी तुझ्याशी बोललेलो आहे, त्यामुळं आता तू असं समजू नको की सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. कारण काहीही झालं तरीही मी तो राग अजूनही विसरलेलो नाही आणि तू जे काय वागलेले आहे ते मला पटलेलं नाही. त्यामुळं माझ्या मनातला जो राग आहे तो एवढा सहजासहजी जाईल असा विचारही करू नकोस. कारण तुला मी तुझ्या जवळचा वाटतो ना, मग तुला का कधी वाटलं नाही की या सगळ्या गोष्टी तू माझ्याशी बोलाव्या आणि तू आपला माणूस म्हणतीस ना, मग तेव्हा का विचार केला नाहीस की हे सगळं तू अशा पद्धतीनं करत होती. जेव्हा मुलीचं लग्न लावत होती तेव्हा का विचार केला नाही. इकडे रविराजला मात्र राग येत असतो, परंतु रविराज ही गोष्ट विसरतोय की प्रिया कशी आहे, प्रियाने किती टॉर्चर केलं असेल प्रतिमाला, ही गोष्ट रविराजच्या लक्षातच येत नसते. रविराज म्हणत असतो की मला
तुझ्या तब्येतीची काळजी आहे आणि म्हणून मी तुझ्याशी व्यवस्थितच वागत आहे आणि मी डॉक्टरांशी बोललेलो आहे, अपॉइंटमेंट ठरलेली आहे. तेव्हा मात्र प्रतिमा पण हट्टाला पेटलेली असते. प्रतिमा पण म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी आता मीही ऐकणार नाही, मीही तेवढीच हट्टी आहे. कारण जर आपला माणूस म्हणून तुम्ही जर माझ्याशी वागत असाल आणि जर तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नसेल तरी मीही ऐकणार नाही. रविराज मात्र भयानक चिडलेला असतो आणि रविराज तिथून निघून जायला लागतो. इकडे प्रिया आणि पूर्णाजी बसलेले असतात. तेव्हा आता काय करायचं, रामनवमीची सगळी तयारी सुरू झालेली आहे. सायली सगळी कामं करत आहे आणि जी कल्पना आहे ना, तिचा तोरा मिरवण्यासाठी तयारच असते प्रत्येक वेळेस. मग कल्पना मात्र बोलत असते, ती म्हणत असते की तन्वी, कसं आहे माहिती आहे का, रामनवमीची तयारी तू कर. कसं आहे, या घरचा मान तुला आहे ना. कसं आहे, नको त्या लोकांनी, काही गरज नाही आहे घरातली कामं करायची, असं म्हणत सायली तयारी करत असते. आता प्रियाला मात्र प्रश्न पडलेला असतो. प्रियाला मात्र ऐकते मजा मारायची असते, शांतपणे सगळ्या गोष्टी करायच्या असतात. परंतु कल्पना मात्र तिला चांगलीच कामात झुंपत असते आणि तिची वाट लावत असते. तेव्हा मात्र इकडे कल्पना बोलत असते, कल्पना म्हणत असते आणि मग प्रिया मात्र तोंडावरती पडत असते. कल्पनाचं असं म्हणणं असतं की तू काय करतेस, पुरणपोळी तेवढी नको करू, गोडाचं काय करतेस सांग बरं प्रसादासाठी. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते काय करू. प्रिया म्हणते मी आईकडे जाऊन येऊ का, त्या दिवशी शिरा बनवला तसा एखादा पदार्थ शिकून येऊ का, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. अशी प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात आणि तिने आईकडे जाण्याचं बोलत असते. तेव्हा मात्र कल्पना म्हणते अगं एवढ्या कमी वेळात कसं होणार आहे आणि तिकडे जाऊन काय करणार आहे. हे सगळं बोलणं कल्पनाचं सुरू झालेलं असतं. कल्पनाला असं वाटत असतं की हिच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच ही प्रत्येक वेळेस असं बोलते की काय. तेव्हा सायली म्हणते सगळी तयारी झालेली आहे आणि आता बाकीची काहीच कामं करायची गरज नाही. तेव्हा प्रिया आता उठते आणि हार ओढण्यासाठी कल्पनाच्या जवळ जाते आणि तिथे हार ओढत असताना तिने चुकीची फुलं घेतलेली असतात. तेव्हा लगेचच तिथे विमल सांगते की तन्वीताई, ती फुलं नाहीत घ्यायची हार ओढण्यासाठी, ही दुसरी फुलं आहेत ना ती घ्यायची आहेत. आणि हार ओढताना आता सुई टोचायचं नाटक करते आणि पुन्हा तिचा कांगावा सुरू होतो. प्रियाने विनाकारण स्वतःच्या बोटाला लागलेला आहे असा बहाणा बनवलेला आहे. खरं तर तिला काहीच काम करायचं नसतं. बोटाला लागलेला आहे असं म्हणून ती तेथून उठलेली असते. पूर्णाजी आणि कल्पना देखील तिला काहीच म्हणत नाहीत. पण इकडे सायलीची मात्र चांगलीच लगबग चालू आहे. सायली प्रत्येक काम अगदी व्यवस्थितपणे पार पाडते. प्रत्येक काम अगदी मन लावून करते. देवपूजा देखील ती अगदी शांतपणे करते. खरं तर कल्पना आणि पूर्णाजी यांचं तिच्याकडे लक्ष असतं. खरं तर त्यांना हेवा वाटत असतो. हे काम प्रियानं करायला पाहिजे, पण ते तिनं केलेलं नसतं. प्रियाला एक काम सांगितलेलं असतं की तामण आणि कलश घेऊन ये. ती तामण आणि कलश घेऊन येते आणि मुद्दाम तो सायलीच्या डोक्यावर पाडायचा प्रयत्न करते, पण सायलीनं अगदी अलगदपणे तो झेललेला असतो. पूर्णाजी ते सगळं पाहतात आणि ते आता उलट प्रियालाच म्हणतात की तुझं काय चाललंय, जरा व्यवस्थित काम कर ना. आणि प्रिया म्हणते ते माझ्या बोटाला लागलंय ना, त्यामुळं मला काहीच करता येत नाहीये. पण सायलीने मात्र तिचा डाव पुरता हाणून पाडलेला असतो. प्रियाला समजलेलं आहे की आपण आता काहीच करू शकत नाहीये आणि ही सगळी पूजा वगैरे हे सायलीलाच करू द्यावं लागणार आहे, कारण आपली कोणतीच चाल आता चालत नाहीये. त्यामुळं तिनं आता शांत राहण्याचंच ठरवलेलं असतं. आता पूर्णाजी आणि कल्पना दोघीही शांतपणे सायलीला पूजा करू देत असतात, कारण सायली खरोखरच खूप तन मन धन अर्पवून ती पूजा करत असते. प्रियाला न जमलेलं काम देखील सायलीने स्वतःहून केलेलं असतं. तिला हारामध्ये फुलं ओवता येत नाहीयेत, तर तिनं स्वतःहून ते घेतलेलं असतं आणि थांबा मी करते असं म्हणून पुढं होऊन ती स्वतः काम करत असते. तसंच देवासाठी तिने वेगवेगळी फुलं ओवून काही गजरेसुद्धा तयार करून ठेवलेले असतात आणि हार देखील तयार करून ठेवलेले असतात. तिचं ते सगळं काम पाहून खरं तर पूर्णाजीच्या लक्षात येत असतं की सायली खरोखरच खूप छान काम करते. पण त्यांचं लक्ष मात्र प्रियाकडे देखील असतं आणि प्रिया खूपच मोठा बहाणा करत असते. माझ्या हाताला लागलेला आहे आणि त्यात खूपच दुखायला लागलेलं आहे. कल्पना देखील तिला विचारत असते खूप त्रास होतोय का गं? आणि प्रिया देखील हाताला लागल्यामुळं खूपच त्रास होतोय असा बहाणा करून स्वतःकडं सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. पण आपलं लक्ष कोणाकडेच वेधून न घेता सायली मात्र स्वतःहून सगळं काम करत असते आणि स्वतःहून सगळी देवपूजा करण्यासाठी ती सज्ज झालेली असते. पूर्णाजी मात्र पाहत असते की प्रियाचं नक्की काय काय चाललेलं आहे आणि प्रियाचं लक्ष असतं ते म्हणजे सायलीकडं. खरं तर तिला राग येत असतो की आता सगळं तिला करावं लागणार आहे, सगळं आता सायलीला मिळणार आहे, अजून काय बहाणा करता येईल असा ते विचार करत असते आणि आता सायलीच पाळण्याची दोरी हलवणार असते. पण तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात हा मान तर प्रियाचा आहे. तेव्हा प्रिया म्हणते
मी तेव्हा लगेच विमल एक खोडा घालते. ती म्हणते, की "जर का प्रियाताई गाणं म्हणणार असतील, तर त्यांना हा मान द्या." कारण मागच्या वेळेस कृष्ण जन्माच्या वेळेस शैलीताईंनी किती छान गाणं म्हणलेलं होतं. ते म्हणल्यानंतर लगेच प्रिया म्हणते, "माझा तर आवाज अतिशय खराब आहे. मी मी नाही गाऊ शकत." तर पूर्णाजी आणि कल्पना देखील यांना देखील ते येत नसतं. आता पूर्णाजींचा नाईलाज होतो आणि त्या म्हणतात, "आपल्याला कोणालाच पाळणा गाता येत नाही. हा मान आपल्याला सायलीलाच द्यावा लागणार आहे." इकडे अर्जुन ऑफिसमध्ये आहे आणि त्याला समजत नाहीये, की काय करावं ते. त्याने दामिनी देशमुखला फोन लावलेला असतो, पण दामिनी देशमुख त्याचा फोन देखील उचलत नसते आणि त्यामुळे तो फ्रस्ट्रेट झालेला असतो. दामिनी देशमुखची पुढची चाल नक्की काय असेल, हे त्याला समजत नसतं आणि तेवढ्यात चैतन्य आलेला असतो. चैतन्य त्याला विचारतो, "काय झालं?" तेव्हा तो म्हणतो, "मला कळत नाहीये त्या दामिनी देशमुखची पुढची चाल काय असणार आहे. मी तिला फोन लावतोय, तर ती फोन देखील उचलत नाहीये. फोन उचलला असता तर तिच्या बोलण्यावरून आपल्याला ते समजलं तर असतं." तेव्हा चैतन्य म्हणतो, "ती अजिबात फोन उचलणार नाही. तुला माहिती आहे ना, तिला हे जाणवलेलं असणार आहे, की तू तू तिला फोन का करत आहेस? त्यामुळं आपणच विचार केला पाहिजे, की तिची पुढची चाल काय असणार आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "पण आपल्याला कसं कळणार ते?" तेव्हा चैतन्य त्याला सांगतो, की "असा विचार कर, की मी दामिनी देशमुख आहे आणि मी तुला काही प्रश्न विचारू शकणार आहे. त्याचबरोबर तू मला काही प्रश्न विचारू शकणार आहे. असा आपण डेमो तयार करूया. असं केल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की ती काय करू शकते." तेव्हा अर्जुन म्हणतो, "असं असेल तर ती अगोदर साक्षीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे." चैतन्य म्हणतो, "अगदी बरोबर. त्याचबरोबर अजून काय करू शकते?" अर्जुन म्हणतो, "ती एखादी अशी केस स्टँड करण्याचा प्रयत्न करेल, की ज्यामध्ये साक्षीला जेलमध्ये खूपच त्रास होत आहे. असं काहीही ते करू शकते." चैतन्य म्हणतो, "अगदी बरोबर आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागणार आहे. जर का आपण असा विचार केला, तर ती जी पुढची चाल आपल्या लक्षात येणार आहे आणि कोर्टामध्ये ती आपल्याला अचानक तोंडावर पाडू शकणार नाही." हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनला आनंद झाला आहे, कारण त्याला पुढची चाल समजलेली आहे. तर इकडे आता पाळणा गाण्याचा मान मिळाला आहे, तो म्हणजे सायलीला. कारण फक्त सायलीच त्या घरामध्ये चांगला चांगला पाळणा गाऊ शकते आणि त्यामुळंच तो मान तिने मिळवलेला आहे. इकडे प्रिया, कल्पना आणि पूर्णाजी ह्या आता पाहतायत, की कशाप्रकारे सायली पूजा करत आहे. त्या देखील हात जोडून बसलेल्या आहेत आणि सायलीने पाळणा गाण्यासाठी सुरुवात केलेली आहे. छान अशा मंजूळ आवाजात ती पाळणा गात आहे. पूर्णाजी आणि कल्पना त्या ऐकतच राहिलेल्या आहेत. कारण त्यांना देखील समजलेलं आहे, की हे सगळं चांगलं फक्त सायली करू शकते. प्रियाला मात्र खूपच जलस होतोय. कारण सगळा पूजेचा मान आणि पाळणा गाण्याचा मान देखील फक्त सायलीलाच मिळालेला आहे. खरं तर तो मान तिला मिळत असतो, पण नेमकं तिला पाळणा येत नसतो. त्यामुळे तिला पूजेचा मान देखील मिळू शकत नाही आणि पाळणा गाण्याचा म्हणजेच राम जन्माच्या पाळण्याची दोरी ओढण्याचा मान देखील तिला मिळू शकत नाही. तो मान देखील सायलीने तिच्या कर्तृत्वाने पटकावलेला असतो. सायली अगदी शांतपणे आणि मंजूळ आवाजात पाळणा गात आहे आणि त्या पाळणा गाण्याच्या तिच्या त्या आवाजाने घर अगदी मंत्रमुग्ध झालेलं आहे. कल्पना आणि पूर्णाजी देखील शांत होऊन त्या सगळं ऐकत आहेत. एरवी त्यांना तिचं काहीच पटत नसलं तरी त्यांना माहिती आहे, की सायली पूजा करत असताना मात्र अगदी तन, मन, धन अर्पण करते. सायलीने अगदी साग्र संगीत छान अशी पूजा पार पाडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की जसं चैतन्य आणि अर्जुन यांनी विचार केलेला आहे, तसंच दामिनी देशमुख ही जेलमध्ये पोहोचलेली आहे आणि तिने जेलमध्ये असणाऱ्या कॉन्स्टेबलला सांगितलेलं आहे, की तुम्ही माझ्या अशिलाला मारहाण केलेली आहे आणि तिला प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामुळं मी तुम्हाला सस्पेंड करणार आहे, असं ती बोलत आहे. तर इकडे सायलीने प्रतिभाला फोन केलेला आहे आणि ती म्हणते, की आज कसल्याही परिस्थितीत तुम्ही घरी फोन करून आम्हाला सर्वांना तुमच्या घरी बोलवाल का? तेव्हा ती आयडिया प्रतिमाला देखील आवडते आणि प्रतिमा म्हणते, "का नाही? नक्की तू म्हणत असशील तर नक्कीच काहीतरी त्यातून चांगलं होणार आहे." आणि प्रतिमा देखील सायलीने सांगितल्याप्रमाणे फोन करते, ती म्हणजे पूर्णाजीला आणि सांगते, की "आज तुम्ही सर्वजण आमच्या घरी या." आणि तेव्हाच पूर्णाजीला देखील आनंद होतो आणि आता सर्वजण हे रविराजच्या घरी जायला निघतात. रविराजच्या घरी गेल्यानंतर सायलीने खूपच छान प्लॅन केलेला असतो. सायली स्वतःहून राम जन्माचं कीर्तन करणार आहे आणि तशी वेशभूषा देखील तिने केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. सुभेदार कुटुंबीय तसेच रविराजचे कुटुंबीय सर्वजण मिळून आता सायलीच्या कीर्तनाचा यथेच्छ आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक